महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। नोटरी असोसिएशन कडून जिल्हा वकील संघाचा सत्कार करण्यात आला, काय उद्दिष्ट आहे? मी ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली ऑल इंडिया नोटरी वकिलांचा अध्यक्ष आहे। तसेच 20 वर्षापासून महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचा अध्यक्ष आहे। ॲडव्होकेट लालवानीजी आमचे इथले बारचे माजी अध्यक्ष आणि आमच्या महाराष्ट्र अँड गोवा नोटरी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत। ॲडव्होकेट आसमा शेख महिला अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, आणि आमचे पात्रीकर साहेब जिल्हाध्यक्ष आहे महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन। संघटनाकडून आदरणीय मोडे साहेब 15 दिवसापूर्वी बारची अध्यक्षाची निवडणूक झाली होती आणि त्यांचा सत्कार महाराष्ट्र गोवा नोटरी संघटनेकडून व्हावा या हेतूने आम्ही सर्व पदाधिकारी इथं जमा झालो। विजय गोरे आहेत, कोल्हे पाटील साहेब आहेत, हे सर्वांनी मिळून हे भाग्य आज आम्हाला भेटले की आम्ही त्यांचा अध्यक्षांचा व सचिवांचा पुढे कार्यकारिणीचा सत्कार व अभिनंदन करू शकतो। येणाऱ्या आणि दुसरं एक आमची राज्य परिषद आहे महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनची, ती आहे पिंपरी चिंचवडमध्ये। 9 ऑगस्ट 10 वाजता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, विधी मंत्री, भारत सरकार निवड होताच तुमचा असोसिएशनने सत्कार करण्यात आला। नोटरी असोसिएशन काय सांगाल सर? काय प्रथमतः आपले महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच आत्ताच त्यांची ऑल इंडिया नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सिकंदर अली साहेब यांनी व त्यांची संपूर्ण जी कार्यकारिणी आहे, सन्माननीय लालवानी साहेब आहेत, सन्माननीय पात्रीकर साहेब आहेत, तसेच महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून सन्माननीय आसमा मॅडम आहेत, तसेच माझ्या कार्यकारिणीचा जे जिल्हा वकील संघाची 2025-2026ची जी कार्यकारिणी निवडून आलेली आहे, प्रथमतः या नोटरी असोसिएशननी आम्हाला जो सत्कार केला, प्रथमतः मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं सत्कार केला आहे, परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आपण जर बघितलं की नोटरी असोसिएशन म्हणजे काय खूप वकिलांपासून एक वेगळा प्रकार नाही, वकीलच हा नोटरी झालेला असतो, म्हणजे तो आमचाच एक पार्ट आहे, आमचा जीवाभावाचा एक सोबती, आमचा जीवाभावाची एक मैत्रीण, तेच नोटरी झालेले असते आणि हा आमचा एक घरातल्या घरात केलेला एक सत्कार आहे असं मी समजतो। नोटरी धारकांचे खूप मोठे प्रश्न आहेत, येत्या काळात तुम्ही ते सोडवणार? नक्कीच आहे। आपणही बघतो की नोटरी धारकाची काय परिस्थिती आहे, तर नक्कीच माझ्या कार्यकाळात किंवा येणाऱ्या प्रत्येक अध्यक्षांनी सुद्धा शासनाकडे वेळोवेळी ह्या नोटरी असोसिएशनना बसण्याची जागा असेल, त्यांना काय सुविधा असतील त्या पुरवण्याच्या याच्यापूर्वी जिल्हा वकील संघाने याची मागणी केलेली आहे व माझ्याही काळात प्रायोरिटीवर ह्या जिल्हा वकील संघाकडून या नोटरी असोसिएशनचे जे बी नोटरी ॲडव्होकेट आहे त्यांना बसण्याची जी बी व्यवस्था करता येईल तशी शासनाकडे मी त्यांच्यासाठी वेगळी जागा मागणी करेन।